सगळा जो जोश असतो तो सगळा रंगदेवता माझ्यावर उधळते. त्यामुळे मी स्वतःला खूप खूप भाग्यवान समजते. मी ब्लेस्ड आहे. कामाबरोबर मजा मस्ती खूप महत्त्वाची होती. म्हणजे ते ते असणं आमच्यासाठी जास्ती गरजेचं होतं. पण ह्या जिम्माला असं झालं की आम्हाला ते जबाबदारीचं दडपण होतं. ही दिवाळी तरी आम्ही खूप धावपळीत प्रमोशन्समध्ये सेलिब्रेट करतो आहे. पण माझ्याकडे घरी मात्र दिवाळी खूप परंपरागत पद्धतीने सेलिब्रेट करतो आम्ही. मग ट्रेलर बघितलं, जी एनर्जी लावली किंवा ज्या एनर्जीने काम केलं आहे त्या एनर्जीबद्दल पहिल्यांदा काय सांगाल? ती कशी असते किंवा काय असते? आणि बाहेरच्या देशात एवढी थंडी ह्या सगळ्या वातावरणात असं काम करणं म्हणजे मी सांगू का की मी ना खूप ब्लेस्ड आहे. माझ्यावर खूप कृपा आहे. मी स्टेजवर जेव्हा जाते, मी स्क्रीनच्या समोर कॅमेरासमोर जेव्हा जाते तेव्हा तेव्हा रंगदेवता माझ्यावर खूप प्रसन्न असते आणि सगळी एनर्जी सगळा जो जोश असतो तो सगळा रंगदेवता माझ्यावर उधळते. त्यामुळे मी स्वतःला खूप खूप भाग्यवान समजते. मी ब्लेस्ड आहे. ओके. झिम्मा 1 आला, झिम्मा 2 परत घेऊन येत आहे आणि नवीन चित्रपट आहे. हेमंत दादा बोलला की हा नवीन चित्रपट आहे किंवा हे सो सिक्वल आपण नको बोलूयात की नवीन चित्रपट. सो ह्या नवीन चित्रपटाबद्दल ज्यावेळी कळलं त्यावेळी परत सगळ्याजणी 7 बायका एकत्र येणार आणि ती धमाल मजा. काय सांगाल त्या एक्सपिरियन्स त्याचा? पहिल्या झिम्मालाच आम्ही इतकी धमाल केली होती, इतकी. पण तेव्हा कसं होतं की म्हणजे कामाबरोबर मजा मस्ती खूप महत्त्वाची होती. म्हणजे ते ते असणं आमच्यासाठी जास्ती गरजेचं होतं. पण ह्या जिम्माला असं झालं की आम्हाला ते जबाबदारीचं दडपण होतं की पहिला सिनेमा इतका लोकांनी डोक्यावर घेतला की आत्ता तुमच्याकडून जास्तीच्या अपेक्षा आहेत लोकांना. सो आता आपल्याला जास्ती जबाबदारीने काम करायचं आहे. ती दंगामस्ती थोडी जी बिहाइंड द कॅमेरा असते ती थोडी कमी करून कॅमेरासमोर जास्ती ती दंगामस्ती आम्ही केलेली आहे. ओके. सो ह्या चित्रपटामध्ये 2 अभिनेत्री नवीन त्यांच्याबद्दल काय सांगाल? त्यांच्या बॉन्डिंगबद्दल काय? त्या दोघीही जणी खूप सुरुवातीच्याच काळात म्हणजे आम्ही पहिल्यांदा जेव्हा रीडिंगला डोमेच्या घरी जमलो तेव्हापासूनच त्या दोघीजणी अगदी. कारण काय झालं मुळात की त्यांनी चित्रपट बघितलेला होता, जिम्मा बघितला होता, त्यांना आवडलेला होता तो जिम्मा आणि त्यांना ह्या चित्रपटाचा भाग होता येतं ह्याचा आनंद होता. सो त्या खुश होत्या आणि जिम्मा बघितलेला असल्यामुळे त्यांना असं वाटत होतं की या फॅमिलीत आपण एंटर होतो आहे. त्यामुळे त्या अशा आमच्याशी छान वागत होत्या आणि मग तिथून जे आमचं बॉन्डिंग सुरू झालं ते मग चित्रपट आत्तापर्यंत ते कायम चालूच आहे. ओके. ह्या आता हे जे कॅरेक्टर आहे हे कॅरेक्टर परत पुढे कसं कॅरी ऑन होणार आहे झिम्मा 2 मध्ये तुमचं? कॅरेक्टर सेम आहे माझं. निर्मला कोंढे पाटील ती सेमच आहे. आता तिच्या आयुष्यात काय काय अजून घडतं, वेगळे काही इन्सिडेंट्स घडतील ना तिच्या आयुष्यात तिकडे गेल्यानंतर. आता सून आली आहे तिला. किती आपण काही म्हटलं तरी सासू सुनेचं एक वेगळं रिलेशन असतं. सो ते काय आहे त्या सासू सुनेचं रिलेशन ते आता तुम्हाला नव्याने बघायला मिळेल. आता ती जेव्हा एकटी स्त्री होती, नवऱ्याच्या आज्ञेत असणारी होती, ती पहिल्या भागात तिला कळतं की अरे आपणच उगाच बंधनात राहत होतो, बंधनं आपणच आपल्यावर घालून घेतलेली असतात. तेव्हा ती त्या बंधनातून मुक्त होते आणि आता ती तशी मुक्त झालेली स्त्री आणि तिच्या घरात सून आलेली आहे. तर ती सुनेकडून काय एक्सपेक्ट करते आहे, सून तिच्याकडून काय एक्सपेक्ट करते आहे, त्या सगळ्या मजा मौज मस्ती धमाल ते तुम्हाला सिनेमात बघायला मिळेल. ओके. शेवटचा प्रश्न, दिवाळी आहे, तुम्ही दिवाळी कशी सेलिब्रेट करता? आत्ता ही दिवाळी तरी आम्ही खूप धावपळीत प्रमोशन्समध्ये सेलिब्रेट करतो आहे. पण माझ्याकडे घरी मात्र दिवाळी खूप परंपरागत पद्धतीने सेलिब्रेट करतो आम्ही. म्हणजे दिवाळीचा फराळ असो, कंदील लावणं असो, उठणं असो, कारेट फोडणं असो, हे सगळं परंपरागत आमचं दिवाळी साजरी होते. त्यामुळे मी प्रयोग जरी करत असले नाटकाचे दिवाळीच्या दरम्यान तरी पहिल्या दिवशी सगळं फराळ करणं, सगळे घरी येणं वगैरे सगळं छान उत्तम. म्हणजे आपला सण आहे तो. आपण मराठी माणसं आहोत, आपण हिंदू आहोत. सो आपण आपले सण आपल्या पद्धतीने साजरे करावेत असं मला वाटतं. थँक्यू सो मच. थँक्यू.